आणि ते लांगुल चालन करून मग हा टॅक्स जो आहे हा वसूल न करावा अशी काही भूमिका आहे का? पण 28 कोटींची थकबाकी ही फार मोठी आहे आणि जर तो त्यांनी नाही भरला तर मात्र मग आम्हाला पण मग त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करावं लागेल। वास्तविक पाहता हा कर जो आहे हा जेव्हा तुम्ही कोर्टात भरता तेव्हा तुम्ही ती तुमच्या मान्यतेनुसार ती रक्कम भरता, महानगरपालिकेच्या मान्यतेनुसार नाही। आणि त्यातला जो डिफरन्स त्यांनी काढलाय तो 28 कोटी आहे, त्याच्यामुळे तो त्यांना भरणं क्रमप्राप्तच आहे। काय नेमकी मनसेचं किरणनाथ मंगेशकर हॉस्पिटलचं प्रकरण असेल, इतक्या दिवसानंतर मनसे समोर आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नेमकी भूमिका काय आहे? इतक्या दिवसांनंतर समोर आली याचं कारण मिळकत कर। बघा, जी दुर्दैवी घटना घडली त्याच्याबद्दल जी चौकशी चालू आहे, अजून बरंचसं सत्य बाहेर यायचं आहे। ते बाहेर आलं की सगळ्या गोष्टी अजूनही क्लिअर होतीलच। जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यामध्ये जर हॉस्पिटल दोषी असेल आहे किंवा जे अधिकारी ज्यांनी राजीनामा दिला, आम्ही त्याबद्दल निषेधच व्यक्त करतो, त्याबद्दल काही वादच नाही। परंतु हे पण एक दुर्दैव आहे की 28 कोटींची थकबाकी मिळकत करायची ही त्या रुग्णालयावरती असताना महानगरपालिकेचे अधिकारी ते वसूल करत नाहीये। धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही काही फॅसिलिटीज घेतात तेव्हा त्या रुग्णालयांनी कर भरणं क्रमप्राप्त आहे, मग तो कर का पेंडिंग ठेवलाय, कशासाठी? म्हणजे याच्यात आणखीन तथ्य काय? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्या, त्यांचं तिकडे लांगुल चालन व्हावं आणि ते लांगुल चालन करून मग हा टॅक्स जो आहे हा वसूल न करावा अशी काही भूमिका आहे का हॉस्पिटलची, असाही एक संशय येतो। पण 28 कोटींची थकबाकी ही फार मोठी आहे, ती त्यांनी भरायला पाहिजे अशी मनसेची भूमिका आहे। नाही भरलं तर काय तुमची भूमिका? नाही, आता प्रतिभा पाटील असं म्हणालेत की आम्ही कारवाई करू म्हणून, पण असं आहे, शैक्षणिक संस्था असो किंवा हॉस्पिटल्स असो यांना सील करता येत नाही, मग त्याचा गैरफायदा हॉस्पिटलने घेऊ नये। कारण का जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा फायदा घेता तेव्हा ती रक्कम तुम्ही नागरिकांकडनं वसूल करता, मग नागरिकांकडनं जेव्हा ती बिलं भरमसाठ बिलं जेव्हा तुम्ही घेताय तेव्हा तुम्हाला शासनाने लावलेला जो कर आहे तो तुम्ही भरायला पाहिजे। आणि जर तो त्यांनी नाही भरला तर मात्र मग आम्हाला पण मग त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करावं लागेल। 7 तारखेला पत्र दिलं, आज 10 तारीख आहे, 8 तारखेला रिसीव्ह केला, 8 आणि 9 2 दिवस झाले, आज सुट्टी पण ऑनलाईनही भरता येतो, अशा अवस्थेत तो आतापर्यंत भरला गेला तर कसं पुढे? त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कोर्टामध्ये टॅक्स भरलेला आहे। वास्तविक पाहता हा कर जो आहे हा जेव्हा तुम्ही कोर्टात भरता तेव्हा तुम्ही ती तुमच्या मान्यतेनुसार ती रक्कम भरता, महानगरपालिकेच्या मान्यतेनुसार नाही। आणि त्यातला जो डिफरन्स त्यांनी काढलाय तो 28 कोटी आहे, त्याच्यामुळे तो त्यांना भरणं क्रमप्राप्तच आहे, तो त्यांनी भरावा लागेल। न्यायालयाचा विषयच येत नाही, त्यामुळे न्यायालयात जर गेले तर न्यायालयाने स्टे नाही दिलेला, न्यायालयाने जर स्टे दिला तर भाग वेगळा, पण न्यायालय ज्या अर्थी स्टे देत नाहीये त्या अर्थी तो त्यांचा से जो आहे तो मान्य होत नाहीये। कराचा हा विषय जरी असला तरी घडलेली घटना खूप दुर्दैवी होती, गंभीर होती, गुन्हा कुणावरती दाखल व्हावा? डॉक्टर रुग्णालय प्रशासन नाही, घडलेली घटना खरंच दुर्दैवी होती, पण याच्यामध्ये परत मूळ मुद्दा हाच येतो की कशावरून तो मुद्दा बाहेर आला, तर ते डिपॉझिट पैशाचं जे आहे त्याच्यावरून। मग त्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांना शासन झालं पाहिजे। उद्या जर का याच्यामध्ये आणखीन कोणी डॉक्टर्स आढळले किंवा प्रशासकीय कोणी आढळले तर त्यांच्यावरती तीच कारवाई व्हायला पाहिजे। रुग्णालयावरती गुन्हा जर ह्याच्यामध्ये सिद्ध होत असेल तर नक्कीच दाखल झाला पाहिजे। महापालिकेचे काही अधिकारी उपचार घेतात का? काय म्हणजे घेतात ना, घेतात। महानगरपालिकेचे काही अधिकारी जे आहेत ते अशा हॉस्पिटल्स मधनं त्यांच्या पोस्टनुसार उपचार घेतात आणि मग त्यांना ह्या फॅसिलिटीज देतात, असा माझा थेट आरोप आहे। मग जर तसं जर सिद्ध होत असेल तर ते चुकीची बाब आहे। आणि म्हणून जर का हॉस्पिटल्स किंवा इतर कुठल्याही संस्था या जर का मनमानी कारभार करत असतील तर चुकीचं आहे। अनेक ज्या हळूहळू उघडकीस येत आहे, जसं की अनेक रुग्णांना लुबाडण्याचे रुग्ण समोर येऊन सांगतात की आमच्यासोबत असे प्रकार झाले। त्याशिवाय ज्या गरीब रुग्णांसाठी 30 कोटी रुपये खर्च करणं गरजेचं आहे, जे त्यांच्या खात्यात आहे ते सुद्धा अजून वापरले गेले नाहीये, तर अशा या रुग्णावर कुणाचाच अंकुश कसा काय नाहीये? हो, खरं आहे, ही गोष्ट खरी आहे। खरं तर धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या याच्यावरती पहिला अंकुश हवा, पण आता जसं देवेंद्रजी म्हणालेत की चौकशी समितीच्या माध्यमातून सगळ्याच गोष्टीची चौकशी करू, बघू कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या चौकशीमध्ये उघड होत आहेत आणि त्यातून काय साध्य होत आहे हे बघणं राहील।